नमस्कार मंडळी, आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे हिवाळ्यातील खास 4 हेल्दी चटण्या। थंडीच्या दिवसात शरीराला उष्णता, पचनाला आराम आणि इम्युनिटी देणाऱ्या या चटण्या आपण अगदी घरच्या घरी सोप्या पद्धतीने बनवणार आहोत। तर चला आज आपण व्हिडिओला सुरुवात करूया। सुरुवातीला आपण जवसाची चटणी करणार आहोत। तर जवसाची चटणी करताना मी 50 ग्रॅम जवस, मीठ, कढीपत्ता, मिरची व खोबरे घेतलेले आहे। आता हे साहित्य वापरून आपण ही चटणी बनवणार आहोत। सुरुवातीला कढई गरम करून आपण त्याच्यामध्ये जवस टाकणार आहोत। जवस हे आपल्याला हलके भाजून घ्यायचे आहेत। तर आपण मंद गॅसवर सारखं हलवत राहून आपल्याला जवस भाजायचे आहे। जवस जेव्हा आपल्याला आवाज येतो, उडवू लागतात, त्याच्यानंतर आपल्याला बंद करायचे, भाजायचे व काढून घ्यायचे आहेत व थंड करायला ठेवायचे आहेत। जवस मध्ये ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स भरपूर असतात व शरीराला ते गरमी निर्माण करतात, शरीराचं कोलेस्ट्रॉल संतुलित ठेवतात, त्वचा कोरडी पडू नये यासाठी नैसर्गिक ऑइलिंग करते। आता आपण थोडंसं खोबरं घेतलेलं आहे, ते 1 टेबलस्पून असेल, ते आपण चांगले लालसर होईपर्यंत भाजून घेणार आहोत। त्याचे खोबरं भाजल्यानंतर आपल्याला जास्त लालही करायचं नाही, नाहीतर व एकदम मंद गॅसवर भाजायचं आहे। आता आपण थोडासा कढीपत्ताही मी कोरडा करून घेतलेला आहे स्वच्छ, त्याच्यामध्येच मिरच्या घालून आपण तेही गरम करून घेणार आहोत। हे गरम केल्यामुळे त्यातलं पाणी सर्व निघून जातं व हे सगळे जिन्नस कोरडे होतात व चटणी जास्त काळ चांगली राहते। आपण याच्यामध्ये तेलाचा कसलाही वापर केलेला नाही, कारण जवसामध्ये ऑलरेडी तेल असतं। आता हे आपले सर्व जिन्नस थंड झालेले आहेत भाजून झाल्यानंतर। याच्यामध्ये आता आपण मीठ टाकून घेतलेलं आहे व ते मिक्सरमध्ये घालून बारीक करणार आहोत। मिक्सरमध्ये बारीक करताना त्याच्यामध्ये मी 1 लाल चमचा काश्मीरी रेड चिली पावडर घातलेली आहे, त्याच्यामुळे सर्व चटण्यांना कसा कलर छान येत असतो। आता आपण हे मिक्सरमध्ये बारीक करणार आहोत। मिक्सरच्या जारमध्ये कोणताही जार घ्या तुम्ही, अर्धा जारपर्यंतच आपल्याला ते मिश्रण घेऊन प्लस मोडवर कमी जास्त करून चटणी बारीक करायची आहे, म्हणजे चटणीला तेल सुटत नाही व चिकट होत नाही। हे बघा किती छान झालेली आहे चटणी। आता आपण कारळ्याची चटणी करणार आहोत। तर 50 ग्रॅम कारळे, तीळ, कढीपत्ता, लाल मिरची, लसूण, मीठ आणि थोडंसं खोबरं असं आपण घेतलेलं आहे। सुरुवातीला आपल्याला कढई गरम करून कारळे चांगले भाजून घ्यायचे आहेत। कारळे भाजत असताना गॅस आपल्याला मंद करायचा आहे। ज्याप्रमाणे आपण जवस भाजले त्याप्रमाणेच कारळे भाजून तेही थोडा आवाज यायला लागल्यानंतर आपल्याला बंद करायचे आहेत। कारळ्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स भरपूर आहेत। हिवाळ्यात होणाऱ्या संसर्गापासून कारळ्यामुळे संरक्षण होते। ह्याच्यामध्ये हे आपल्याला खोबरे थोडेसे लालसर होईपर्यंतच भाजायचे आहे। खोबरे भाजल्यानंतर आता आपण कढईमध्ये थोडेसे तीळही भाजून घेणार आहोत। तीळ हे थोडेसे चटचटले किंवा उडायला लागले की आपल्याला तेही काढून घ्यायचे आहेत। आता आपण कढीपत्ता घेणार आहोत व त्याच्यामध्ये लाल मिरची घालून जवसाच्या चटणीप्रमाणेच आपल्याला हे गरम करून घ्यायचे आहेत। आता हे चांगले गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये थोडासा लसूणही आपल्याला थोडासा गरम करून घ्यायचा आहे। हे सर्व कोरडे झालेले जिन्नस आपल्याला थंड करून घ्यायचे आहेत। आता आपण त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घेणार आहोत व मिक्सरमध्ये बारीक करणार आहोत। मिक्सरमध्ये ही चटणी सुद्धा करताना आपल्याला प्लस मोडवर करायचे आहे। ह्या चटणीमध्ये सुद्धा आपण काश्मीरी रेड चिली पावडर वापरणार आहोत, त्यामुळे चटणीला कलर येतो, सुगंधही येतो। आपण समजा तुम्हाला जर लसूण जास्त घालायचा असेल तर आपण सुरुवातीला लसूण ह्याच्या न टाकता अगोदर ते सर्व बारीक करून नंतर लसूण टाकावा, त्यामुळे चटणी चिकट होत नाही व एकसारखी मिक्स होते। ह्याच्यामध्ये मी लसूण 2-4च कुड्या वापरलेल्या आहेत, त्यामुळं जास्त त्याचा एवढा फरक पडलेला नाही। बघा चटणी किती छान झालेली आहे। आता आपण करणार आहोत तिळाची चटणी। तर मी तीळ 50 ग्रॅम, मीठ, लाल मिरची, जिरे, लसूण व खोबरे घेतलेलं आहे। आता आपण सुरुवातीला कढईमध्ये तीळ थोडेसे भाजून घ्यायला सुरुवात करणार आहोत। तर कढई ठेवलेली आहे। आता याच्यामध्ये तीळ घालून आपण एकसारखं हलवणार आहोत। ज्याप्रमाणे जवस कारळ्याची चटणी केली त्याप्रमाणे आपल्याला तीळही उडायला लागले भाजताना की आपल्याला गॅस बंद करून काढून घ्यायचे आहे।
त्याचप्रमाणे खोबरेही आपल्याला लालसर होईपर्यंत भाजायचं आहे। खोबरं भाजल्यानंतर आपण त्याच्यामध्ये मिरची टाकणार आहोत। मिरची आपल्याला थोडीशी गरम चांगली करून घ्यायची आहे। आता आपण थोडेसे याच्यामध्ये जिरे ॲड केलेले आहेत। जिऱ्यामुळे खमंगपणा येतो। थोडेसे लसूण टाकणार आहोत। थंडीमध्ये ही चटणी शरीराला उष्णता देते। आता आपण हे सर्व मिश्रण थंड झाल्यानंतर मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत। ह्याच्यामध्ये मी मीठ घालून घेतलेलं आहे। त्याचप्रमाणे काश्मीरी रेड चिली ह्याही चटणीमध्ये घालणार आहे व नेहमीप्रमाणे प्लस मोडवर ही चटणी करायची आहे। प्लस मोडवर कमी जास्त केल्यामुळं चटणी एकसारखी जर फिरवली तर गरम होऊन त्याला तेल सुटते, तसं होत नाही। व नेहमी अर्धा जारच भरलेला असावा, त्यामुळं कोणताही पदार्थ फिरायला त्याला जागा मिळते। आता ही चटणी आपली बघा कशी छान झालेली आहे। ह्या चटण्यांना थंडीमध्ये खायला अतिशय चविष्ट लागतात। आता आपण शेंगदाण्याची चटणी करणार आहोत। शेंगदाणे 50 ग्रॅम घेतलेले आहे। जिरे, मीठ, लसूण व लाल मिरची घेतलेली आहे। सुरुवातीला आपल्याला चांगले शेंगदाणे एकदम खमंग भाजून घ्यायचे आहेत। शेंगदाणे भाजायला बाकीच्या साहित्यापेक्षा जास्त वेळ लागतो, त्यामुळे एकसारखं हलवत मंद गॅसवर आपल्याला शेंगदाणे भाजायचे आहेत। शेंगदाणे चांगले भाजल्यानंतर आपण त्याच्यामध्ये मिरची टाकणार आहोत। मिरची आपल्याला त्याच्यामध्येच गरम करून घ्यायची आहे। शेंगदाण्यामध्ये प्रोटीन, हेल्दी फॅट्स भरपूर असतात। आपले शरीर मजबूत आणि उबदार ठेवतात। त्वचेला व केसांना मॉइश्चरायझर मिळते। आता हे शेंगदाणे भाजून झालेले आहेत। आता आपण ते काढून घेणार आहोत व थंड करणार आहोत। शेंगदाणे थंड करून त्याचे सालं काढायचे आहेत। थंड झाल्यानंतर सालं काढून आपल्याला त्याची चटणी बनवायची आहे। आता बघा आपण कढईमध्ये थोडंसं जिरे गरम करून घेणार आहोत। तसेच लसूण ही थोडंसं जिऱ्यामध्येच गरम करून घेणार आहोत। आता शेंगदाणे थंड झालेले आहेत। आता आपण कढईमध्ये तेल थोडंसं घालून शेंगदाणे परतणार आहोत। त्याचं बाकीचं सर्व साहित्य घालून तेही परतणार आहोत। जास्त तेल घातलं तर शेंगदाण्याची चटणी चिकट होते, म्हणून थोड्या तेलावर आपण परतायची। जर तुम्हाला जास्त तेल घालायचं असेल तर तुम्ही ही चटणी खलबत्त्यामध्ये करू शकता व आपल्याला ही थोडी मोठीच करायची आहे बाकीच्या चटण्यांपेक्षा। तुम्ही जर लसूण नाही घातला तर ही चटणी तुम्हाला उपवासालाही चालेल। उपवासाला करणार असाल तर तुम्ही लसूण घालू नका। याच्यामध्ये हे आपण काश्मीरी रेड चिली 1 चमचा मीठ घालून मिक्सरमध्ये प्लस मोडवर आपण बारीक करणार आहोत। आता बघा ही थोडीशी मोठीच ठेवायची आहे। हे बघा आपली एवढी छान कलर ही खूप सुंदर येतो काश्मीरी रेड चिली घातल्यामुळं। आपल्या 4ही चटण्या करून झालेल्या आहेत। ह्या चटण्या खायला तर एकदम पौष्टिक असतात, तर दिसतातही खूप सुंदर। हिवाळ्यात ह्या चटण्या अवश्य खाल्ल्या पाहिजेत। तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, आवडला असल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। धन्यवाद।